टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खाकीमध्ये फारच ग्रेसफुल असे आपले सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि आनंद आहेत की त्यांना जे पाहिजे होतं त्या हिशोबाने आता हे झालेलं आहे त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत। आणि आज त्यांच्यासाठी एक वेलनेस कॅम्प असा आयोजित केला गेला। दिव्यज फाउंडेशन, लेबर डिपार्टमेंट, त्याच्यात संदीप गुगेजींनी पण कोऑर्डिनेशन केलेलं आहे। तर मला आनंद आहे की वर्कहार्ट हॉस्पिटल असो किंवा बॉम्बे हॉस्पिटल याच्या डॉक्टर्सनी आम्हाला जॉईन केलेलं आहे याच्यासाठी आणि एक चांगला असा होलसम असा कॅम्प आज इथे पार पडतोय। जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी लोक जे ते रिटायर्ड होतात, त्यांच्या रिटायरच्या नंतर देखील भविष्यात त्यांच्या कुटुंबासाठी काय सरकारकडनं काय मागणी असणार, वेगवेगळ्या योजना त्यांना राबवण्यासाठी? त्याच्यात ऑलरेडी मला जेवढं माहीत आहे त्याच्यात योजना आहेत, त्या अजून पूरक होण्यासाठी खूप स्कोप आहे, पण ते मला वाटतं ते होईल येणाऱ्या दिवसांमध्ये। पगारात वाढ तर त्यांची होत राहते आणि विमा मला वाटतं त्यांचा असा जॉईंट जो इन्शुरन्स असतो, ग्रुप इन्शुरन्स, ते आहेत। आणि मला वाटतं की अजून काही जर द्यायचं असेल तर त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट जसं तुम्ही म्हटलं त्यात काही जर मंथली इन्कममध्ये वाढ करता आली तर आपल्याला करता येऊ शकते। पण अजून एक गोष्ट की जसं मी आता सांगितलं की NSC याचा एक वर्कशॉप होणार आहे यांच्याबरोबर, तर स्वतःची जी अर्निंग आहे, इन्कम आहे, त्याच्यात वाढ आपण कसं करू शकतो, ती इन्कम आयडल न ठेवता, त्यावर पण एक आपण वर्कशॉप करणार आहोत त्याच्यासाठी, ज्यांच्यानी त्यांना मदत होईल आपलं जे अर्निंग आहे त्याच्यात एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बनवण्यासाठी। तुम्ही पुण्याचं सांगताय जे झालेलं आहे? हो हो, मला वाटतं बाहेरून कोणी लोक येतात आणि महाराष्ट्रात अशांती आणतात आणि ही गोष्ट गव्हर्नमेंटनी, राज्यांनी ओळखलेली आहे आणि प्रॉपर पावलं घेतली आहे। तुम्ही पुण्याला पण पाहिलं पण की या गोष्टीवर जी गोष्ट झाली त्यावर हिंदू मुस्लिम एकत्रित आले आणि त्याच्यावर त्यांनी विचारविमर्श करून आता ते बंद झालेलं आहे, तर याचा पण मला आनंद आहे। मला वाटतं आपण सगळे, आपलं हे एक राष्ट्र आहे, अशी खूप कमी राष्ट्र आहेत, कमी देश आहेत आता जे हिंदू झाले आहेत। तुम्ही प्राण्यांची पण जे स्पीसीज जी एक्सटिंक्ट होत चालली आहे त्यांचं पण संवर्धन करता। इथे आपलं एक मात्र पाहिलं गेलं तर हिंदू राष्ट्र आता राहत आहे, त्यात पण तुम्ही हिंदूजला टेररिस्ट म्हणाल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या रिलिजनला सपोर्ट नाही करणार तर कोणाला सपोर्ट कराल? मग हिंदू आपला रिलिजन आहे आणि आपण दुसऱ्या रिलिजन्सचा पण कास्टचा आदर करतो रिलिजन्सचा, पण आपल्याला आपल्या रिलिजनचा जो एक प्राईड असायला पाहिजे ती खूप जरुरी आहे। नको, आजच्या कार्यक्रमाविषयी मला वाटतं धार्मिक गोष्टी ज्या त्याच्यावर जे मुद्दे बनवले जातात ते थांबवणं जरुरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी करणं जरुरी आहे। योग, चांगलं रीडिंग, मेडिटेशन, तर तुम्ही चांगल्या रस्त्यावर राहाल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।